उद्या तुमच्या शहरामध्ये निवडणूक आहे. तुमचा परिचय द्या. आज तुम्ही काय करता? कुठे आहात? हेही सांगा. माझा परिचय हा आहे की मी एक जबाबदार मतदार आहे. उद्या ज्या शहरामध्ये निवडणूक होणार आहे त्या शहरापासून 200 किलोमीटर दूर अंतरावर आज मी माझं काम करतोय. तुम्ही स्वतःला एक जबाबदार मतदार म्हणता. मग एका जबाबदार मतदाराचं कर्तव्य, हक्क, जबाबदारी आणि क्षमता काय असते? उद्या ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी जायचं आणि मतदान करायचं. कुणाला मतदान करायचं? माझ्या प्रभागामध्ये जेवढे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवार जो कोणी असेल त्याला मतदान करायचं. हे माझं कर्तव्यच आहे. मग आता स्वतःच्या हातातली सगळी कामं सोडून 200 किलोमीटर दूरवर फक्त मतदानासाठी जाणार तर पैशाची अपेक्षाही असेलच. बघा, मी कुणाला मतदान करायचं हा माझा हक्क आहे. आणि जर एखाद्याने दिलेले पैसे मी स्वीकारले तर पैसे घेतले म्हणून मला त्याला मत द्यावं लागेल. मला ज्याला मत द्यायचं आहे त्या व्यक्तीला मी थोडं मत देऊ शकणार आहे. म्हणजे पैसे घेऊन मी स्वतःचा हक्क विकतोय असा त्याचा अर्थ होईल. मला पैशांसाठी माझा हक्क विकायचा नाही. कुणाला मत द्यायचं हे पैसा ठरवणार नाही, हे मी ठरवणार. माझा हक्क आहे. मतदाराच्या हक्काबद्दल तर झालं. आता एका मतदाराची जबाबदारी काय असते हे सांगा. मतदाराची जबाबदारी खूप मोठी जबाबदारी आहे. तुमचं जे मत आहे ना ते मत तुमच्या प्रभागाचं भविष्य ठरवत असतं किंवा तुमच्या शहराचं भविष्य ठरवत असतं. जबाबदारी ही ठरते की प्रभागाच्या दृष्टिकोनातून सर्वात योग्य उमेदवार कोणता हे ठरवायचं आणि त्याला मत द्यायचं. हीच जबाबदारी. मतदार हा फक्त 5 वर्षातून एकदा मतदान करू शकतो. एका मतदाराकडे मतदानाव्यतिरिक्त अशी काय विशेष क्षमता आहे? बघा आता मतदाराकडे काय क्षमता, उदाहरण घेऊन आपण जरा ते बघू. एका योग्य उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या पैशांची अपेक्षा न ठेवता मी माझं मत दिलं. मी काय केलं? त्या उमेदवाराच्या कार्यक्षेत्रात जेवढी 5 वर्ष आहेत ना त्या कार्यक्षेत्रामध्ये मी प्रामाणिकपणाचं बीज पेरलं. त्याचं रोपटं होईल, लवकरच ते खूप मोठं वृक्षामध्ये त्याचं परिवर्तन होईल, त्याला मधुर फळं लागतील. मग ही मोठी क्षमता नाही का? त्या उलट उमेदवाराने दिलेले पैसे स्वीकारले. तुम्ही काय पेरलं त्याच्या 5 वर्षाच्या कार्यक्षेत्रामध्ये? भ्रष्टाचाराचं बीज पेरलं. त्याचा काटेरी वृक्ष बनेल आणि ते काटे तुमच्या पायाला बोचतील. याच्यापेक्षाही एक अतिशय धोकादायक गोष्ट पण पाहायला मिळते. काही मतदार काय करतात? उमेदवाराची अडवणूक करतात. बघ, हे
एखाद दुसऱ्या मताने तुझी सीट पडेल. तू मला खूप जास्त पैसे दे, नाही दिलेस तर त्याचे परिणाम फार वाईट होते. असं उमेदवाराला धमकावतात आणि त्याच्याकडून जास्त पैसे उकळून घेतात. ही लोक काय करतायत? आधीच्या लोकांनी जे भ्रष्टाचाराचं बीज पेरलं होतं ना, त्याच्या रोपट्याला खत पाणी घालतात. ही असली जी माणसं आहेत ती समाजाच्या दृष्टिकोनातून ब्लॅकलिस्टेड माणसं आहेत. आता उमेदवार जेवढे पैसे वाटतात त्या पैशाबद्दल मी जरा बोलतो. किती पैसे वाटतात ते? जेवढे पैसे त्यांनी तुम्हाला मतदानासाठी दिलेत ते पैसे 5 वर्षासाठी डिवाइड करा. दर दिवसाला तर किती रुपये येतात ते बघा, आणि दर दिवसाला तुम्ही किती घर खर्च करता ते बघा. त्या घर खर्चाच्या समोर खूप छोटीशी रक्कम ही त्यांनी तुम्हाला दिलेली असते. हा, तुमच्या दृष्टिकोनातून ती खूप छोटी रक्कम आहे, पण त्या उमेदवाराला ही रक्कम तुम्हाला एकट्याला द्यायची नाही. खूप साऱ्या लोकांना त्याला ती रक्कम वाटायची आणि त्याच्या दृष्टिकोनातून मात्र ती खूप मोठी रक्कम बनते. पैसे घेताना तुम्ही कधी हा विचार करता का? एवढी मोठी रक्कम त्याने कशी जमा केली असेल? तुम्हाला ज्या वेळेला तो पैसा देतो त्यावेळेला हा पैसा मिळवण्यासाठी त्याने किती जणांकडे हात पसरले असतील ह्याचा कधी विचार मनात येतो का? त्याने काय काय जुगारासारखं डावावर लावलंय याचा कधी विचार करता का? आता जर मी पैसे घेतले ना तर मतदानासाठी, तर त्या पैशांच्या सोबत त्या मतदाराच्या मनामध्ये जेवढ्या चिंता आहेत ना त्या चिंता पण माझ्याकडे येतात. आणि असले पैसे कधी फळाला लागत नाहीत. हॉस्पिटलमध्ये, एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये वायाला जाते. नका घेऊ तसे पैसे. मतदाराकडे खूप मोठी क्षमता आहे. त्याचा वापर त्याने फक्त त्या उमेदवारांच्या, सगळे उमेदवार चांगले आहेत, त्या उमेदवारांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाचं बीज पेरण्यासाठीच त्या क्षमतेचा वापर करावा. तुम्ही तुमचं मत कोणाला देणार? माझ्या प्रभागामध्ये उभे राहिलेले सर्वच उमेदवार चांगले आहेत. त्यांच्यापैकी प्रभागाच्या दृष्टिकोनातून जो सर्वात योग्य उमेदवार असेल त्याला मी माझं मत देणार. उमेदवार योग्य की अयोग्य हे तुम्ही कसं ठरवणार? आता मी हे तुम्हाला एका उदाहरणावरून सांगतो. बघा, माझ्या घराच्या समोर एक विजेचा खांब आहे. त्या खांबावर बल्ब आहे. इलेक्ट्रिक वस्तू आहे, कधी ना कधी खराब होत असते. एका रात्री ती खराब झाली. आता अयोग्य नगरसेवक कसा असतो ते पहिल्यांदा मी सांगतो. बल्ब खराब झाला, दुसऱ्या दिवशी मी त्या नगरसेवकाला सांगतो, असं असं झालं, रात्री बल्ब खराब झालाय. रात्र अंधारात गेली. नंतर हा अयोग्य नगरसेवक काय करतो, त्याचा जो बॉस असतो म्हणजे वरिष्ठ नेता, त्या वरिष्ठ नेत्याने आधीच त्याला सांगितलेलं असतं, मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. मग काही जरी झालं तरी मला सांगायचं. तो सांगतो, अमुक अमुक ठिकाणचा बल्ब गेलाय, साहेब काय करायचं? साहेब म्हणतात, आता मी खूप बिझी आहे, मी तुला नंतर सांगतो. आणि असं करता करता 8 दिवस जातात आणि 8 दिवसाच्या नंतर तो बल्ब असतो. कोणाची चुकी आहे? ही माझी चुकी आहे. मी अशा कठपुतलीसारख्या अयोग्य उमेदवाराला का निवडून दिलं? मग आता त्याची फळं मला भोगायची. आता या उलट योग्य उमेदवार कसा असतो ते पण मी सांगतो. बल्ब गेला, सांगितलं की त्याने खिशातून फोन काढला, पण तो साहेबांना फोन नाही लावणार.
ह्या खांबावर जेवढे बल्ब लावले जातात त्याचं बल्ब लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलंय त्या कॉन्ट्रॅक्टरला तो फोन लावतो. अमुक ठिकाणचा बल्ब गेलाय, कालची रात्र अंधारात गेली, आजची नाही जाणार, बदलायचा. कर्मचारी येतात, बल्ब बदलतात. चांगला उमेदवार आहे, त्याच्याकडे स्वतःची बुद्धिमत्ता आहे, एक निर्णय घेण्याची क्षमता आहे, आणि ह्यालाच तर म्हणतो मी की तो सक्षम नगरसेवक आहे. मला याच्यापेक्षा सुद्धा जास्त सक्षम नगरसेवक अपेक्षित आहे. म्हणजे कसं बघा, ज्यावेळेला तो बल्ब जातो ना त्याच्या आधी 2 दिवस तो बल्ब लुकलुक करत असतो, काहीतरी सिम्पटॉन्स येत असतात, आणि त्या वॉर्डमधून फिरणारा जो नगरसेवक आहे त्याची नजर कशी असावी, नजर एकदम तीक्ष्ण, एखाद्या रिपोर्टरची कशी नजर असते किंवा वार्ताहराची, तशी. काय होतंय, बल्ब लुकलुक करतोय याचा अर्थ हा बल्ब 2 दिवसामध्ये जाणार आहे. त्या क्षणाला तो फोन लावतो कॉन्ट्रॅक्टरला, असं वाटतंय की हा बल्ब 2 दिवसात जाईल, तो जाण्याच्या आधीच बदलायचा. कर्मचारी येतात, बल्ब बदलून जातात. मग मी त्या नगरसेवकाला काय काम सांगितलं, मी काहीच सांगितलं नाही. आणि 5 वर्ष लोटून जातात. 5 वर्षाच्या नंतर मी विचार करतो, माझ्या दारात जो लाईटचा बल्ब होता तो 5 वर्ष गेलाच का नाही, मला ते कळतच नाही. आणि तो जो नगरसेवक आहे त्याच्या गालावरती हळूच एक छोटंसं असं स्मित झळकतं आणि चेहऱ्यावरती समाधान. असला उमेदवार मला पाहिजे. तुम्हाला ज्या प्रकारचा उमेदवार अपेक्षित आहे, समजा त्या व्यक्तीला पॅनलने तिकीटच नाही दिलं तर? हां, असं बऱ्याच वेळेला होतं. जे सक्षम उमेदवार आहेत, स्वयंविचारी आहेत, त्यांना डावललं जातं, किंवा आणखीन काही आर्थिक गोष्टीसुद्धा कारणीभूत असू शकतात. पण कुठलं तरी कारण देऊन त्यांना तिकीट मिळत नाही. पण तुम्ही सक्षम आहात ना, पॅनलनं नाही तिकीट दिलं, अपक्ष म्हणून राहा की उभं, मी देईन माझं मत तुम्हाला, लपून छपून नाही, जाहीर देईन. जर सक्षम असतील, राहा अपक्ष म्हणून उभा, माझं मत मी तुला जाहीर देतो. बऱ्याच वेळेला असं होतं की एकाच घरातले दोघं जण पती पत्नी एकाच वेळेला निवडणुकीला उभे राहतात. मग अशा प्रसंगी तुम्ही तुमचं मत कोणाला देणार? दोघांनाही, दोघांपैकी एकालाच, की दोघांनाही देणार नाही? काही काही वेळेला असं असतं की पती पत्नी दोघंही उभे राहिले तर एक पोषक वातावरण तयार झालेलं असतं की जे समाजाच्या दृष्टिकोनातून, विकास कामाच्या दृष्टिकोनातून हितकारक ठरतं. असं असेल तर मी दोघांना मत देणार. काही काही वेळेला असं होतं की जी स्त्री आहे ती नगरसेविका म्हणून कार्यभार सांभाळण्यासाठी सक्षम नसते. मग अशा वेळेला मी दोघांपैकी एकालाही मत देणार नाही. ती स्त्री नगरसेविका बनण्यासाठी सक्षम आहे की नाही, याचा निकष तुम्ही कसा लावता? तर हे सुद्धा मला जरा उदाहरणातूनच सांगावं लागेल. सर्वप्रथम नगरसेविका बनण्यासाठी सक्षम नसलेल्या स्त्रीबद्दल मी बोलतो. समजा एक आदर्श गृहिणी आहे, घरातलं काम अगदी व्यवस्थित करणार, तिला सोपवलेली जी रुटीनची जबाबदारी आहे ती पण व्यवस्थित पूर्ण करणार, पण तिचं जे लाईफ आहे
ते एका चाकोरीतून रोज दिवस ठरला आणि दिवस मावळला, एका चाकोरीतून ती लाईफ जगत आलेली आहे. तर अशा स्त्रियांना आउटलुक कमी असतो. गृहिणी म्हणून त्या फार उत्तम आहेत, पण नगरसेविका बनणं आणि विकास कामांचा पाठपुरावा करणं, त्याबाबत निर्णय घेणं, हे फील्डच जरासं वेगळं आहे. हे एक आउटलुकचं फील्ड आहे. मग रुटीन लाईफ जगणाऱ्या आदर्श गृहिणीला मी नगरसेविका म्हणून सक्षम मानत नाही. सक्षम नगरसेविका कशी असते हे मी सांगतो. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिने संकटांचा सामना केलेला आहे, तिचा आउटलुक खूप मोठा आहे, अनेक वादळांशी सामना केला आहे म्हणतो ना आपण, की अनेक अडचणींना सामोरं गेलेलं आहेत. एखादा गरम तवा जो असतो ना, एखादा तो गरम तवा असा हाताने पकडला आणि त्याने हात पोळलेत, आणि अशा परिस्थितीत जाऊन सुद्धा स्वतःला सावरलं आणि आयुष्यामध्ये व्यवस्थितपणे उभं राहून दाखवलंय. अशी स्त्री नगरसेविका बनण्यासाठी सक्षम आहे. कारण खूप छोट्याशा अवधीमध्येच बरं काय वाईट काय याचे परिणाम काय होणार आहेत हे पटकन त्याचे निर्णय तिला घेता येतात. मग अशा लोकांकडून मला अपेक्षा काय आहे, की समजा अशा पद्धतीने स्त्री असेल तर मग त्या घरातल्या दोघांनाही मी मत देईन. आणि मी मत दिल्याच्या नंतर एक उदाहरणासाठी सांगतो, की समजा मला एका दाखल्यावर सही पाहिजे. ऑफिसच्या ऐवजी मी घरी गेलो, वाचून बघितलं, हे कायद्याच्या चाकोरीत बसतंय म्हणून सही करून माझ्याकडे तो कागद दिला. किती कमी अवधीमध्ये माझं काम झालं, मला ऑफिसला सुद्धा जावं लागलं नाही, त्यांच्या घराचंच ऑफिस बनलं. आणि हे असे जर पती पत्नी असतील ना, तर स्वतःच्या घरातला वेळ सुद्धा ते विकास कामांची चर्चा करण्यासाठी खर्च करतातच. अशा लोकांना दोघांना सुद्धा माझं मत मी देईन. नगराध्यक्षपदाला समजा 2 उमेदवार उभे राहिले, त्यातला एक वयाने मोठा अर्थात अनुभवाने सुद्धा मोठा, दुसरा वयाने लहान तर अनुभवाने लहान बोलायला हरकत नाही. तर यापैकी तुम्ही कोणाला मत देणार? अनुभव दोन प्रकारचा असतो. राजकारणातला अनुभव. मी मतदार आहे. राजकारण किती व्यवस्थित जमतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यामुळे राजकारणात किती जरी अनुभव असेल तरी तो अनुभव मत देण्यासाठी मी ग्राह्य धरणार नाही. दुसरा अनुभव विकास कामांचा अनुभव. विकास कामांचा अनुभव जर भरपूर असेल तर ती गोष्ट मला आवडणार. या दोन गोष्टींखेरीज आणखी तिसरी गोष्ट असते, ती म्हणजे उभं राहिलेल्या उमेदवाराचं वय. दोन 2025 सालपासून सरकारने जनतेसाठी इतकं काही द्यायला सुरुवात केलेली आहे की ते देण्यासाठी ही जी नगराध्यक्षपदाची खुर्ची आहे, त्याच्यावर 5 वर्ष त्या व्यक्तीला बसायचं आहे, ती खूप टेन्शन देणारी खुर्ची आहे. इथं मी माझ्या शहराला माझं कुटुंब मानतो, मी त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. जो नगराध्यक्ष आहे तो या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख मानतो. अशा ताण देणाऱ्या खुर्चीवरती मला माझ्या कुटुंब प्रमुखाला बसवायचं आहे. काय होतं, जर वयाने जास्त व्यक्ती, वयाने मोठी असलेली व्यक्ती त्या खुर्चीवरती त्या ताणामध्ये बसली तर ही मंडळी जिद्दी असतात. काम करायला सुरुवात केली की ते मागचा पुढचा काही विचार करत नाहीत, करतच राहतात. आणि सततच्या ताणामुळे काय होतं, शरीर साथ सोडतं. अनेक
व्याधी उत्पन्न होतात. तसं झालं तरीही जीवाची पर्वा न करता हे काम करतच राहणार, काहीही होऊ दे. आणि मग एक वेळ अशी येते की 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच माझ्या शहरातील लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं. माझ्या कुटुंब प्रमुखाला मी एवढं का झिजवायचं, काय गरज आहे त्याची? हा जो कुटुंब प्रमुख आहे हा वयाने मोठा असलेला जिद्दी व्यक्ती आहे. नगराध्यक्ष पदापेक्षा खूप जास्त पात्रता आहे त्याच्याकडे. नगराध्यक्षाला तुम्ही जर अर्जुन म्हणत असाल तर हा श्रीकृष्ण आहे. नगराध्यक्षाचा तो मार्गदर्शक होण्याच्या पात्रतेचा व्यक्ती आहे. मला हे कळतंय की मी चुकीच्या वेळेला हे असं बोलतो. आता ती वेळ निघून गेली. मला दिसलं म्हणून मी बोलतो. त्याच्या आधी कोणालाच ते कळलं नाही. का वयाने वरिष्ठ असलेल्या व्यक्तीला तुम्ही एवढ्या ताणदायक त्रासदायक खुर्चीवर बसवता? मी माझं मत वयाने जास्त असलेल्या चांगल्या व्यक्तीला देणार नाही. या उलट जो वयाने लहान आहे त्या व्यक्तीचा आपण विचार करू. सगळ्यात आधी मी बघीन की ही खुर्ची 5 वर्ष खूप ताण देणारी खुर्ची आहे. याची शरीर प्रकृती कशी आहे? कधी याने व्यायाम केलाय का? कधी जोर बैठक मारली आहे का? स्वतःचं शरीर नीटनेटकं राखलेलं आहे का? जर मला कळालं की हां, शरीर प्रकृती या व्यक्तीची व्यवस्थित आहे, मग पुढची गोष्ट की हा अनुभवाने त्यांच्यापेक्षा कमीच आहे, याला मार्गदर्शन करायला कोणी खंबीर मार्गदर्शक आहे का हे मी बघेन. जर या दोन्ही गोष्टी जुळून येत असतील तर मला माझ्या कुटुंब प्रमुखाविषयी चिंता वाटणार नाही. तू जेवढं 5 वर्ष काम करणार आहेस ना त्याच्यापेक्षा जास्त कर, मी हक्काने सांगू शकतो. मला त्यावेळेला चिंता वाटणार. म्हणून जो वयाने कमी आहे आणि मार्गदर्शनासाठी त्याला एखादा खंबीर व्यक्तीची साथ आहे, अशा व्यक्तीलाच मी माझं मत नगराध्यक्षपदासाठी देईन. तुम्ही म्हणालात की नगराध्यक्षासाठी एका उत्तम मार्गदर्शकाची आवश्यकता असते. तर या मार्गदर्शकाकडे कोणकोणते गुणविशेष असावेत? सर्वात आधी या मार्गदर्शकाकडे त्या नगराध्यक्षापेक्षा जास्त अनुभव असावा. दोन्ही गोष्टी, राजकारणातला अनुभव सुद्धा असावा आणि विकास कामांमधला अनुभव सुद्धा असावा. हा मार्गदर्शक बुद्धिमान असावा. या मार्गदर्शकाकडे खूप मोठा आउटलुक असला पाहिजे. म्हणजे तो अनेक ठिकाणी फिरलेला असला पाहिजे. भारतभर तो फिरलेला असला पाहिजे. आणि ते फिरणं असं नाही की पिकनिकला गेलोय आणि एन्जॉय करतोय. एखाद्या ठिकाणी तो गेला आणि गार्डन बघतोय, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असा विचार आला पाहिजे की माझ्या गावात एक गार्डन आहे, ही गार्डन त्या गार्डनपेक्षा खूप सुंदर आहे. काय करता येईल मला? किती खर्च येईल? किती सिमेंटच्या गोणी लागतील? किती लेबर लागतील? किती अवजारं लागतील? कशा प्रकारे ही गार्डन किती कालावधीमध्ये पूर्ण करता येईल? अशा प्रकारचा व्ह्यू त्याच्याकडे असला पाहिजे. नंतर ही कामं पूर्ण करण्यासाठी त्याची मंजुरी कशी घ्यायची, कोणत्या वरिष्ठ नेत्यांना भेटता येईल, या गोष्टींची देखील त्याला जाण असली पाहिजे. मी म्हणतो फक्त भारतभर फिरलेला नाही, भारताच्या बाहेर सुद्धा
फिरलेला, वावरलेला असा मार्गदर्शक नगराध्यक्षाला आवश्यक. या चर्चासत्रामधून तुम्ही नकळत कोणाचा प्रचार करताय की काय? बघा, या चर्चासत्रामध्ये मी कोणत्याही पॅनलचं नाव घेतलं नाही, कोणत्याही शहराचं नाव घेतलं नाही, कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही किंवा कुणालाही असं सांगितलं नाही की तू तुझं मत अमक्या अमक्याला दे. ही जी चर्चा केली ती मी प्रातिनिधिक स्वरूपात केलेली आहे. त्यामुळे हे माझं मत आहे, हा मी केलेला प्रचार नाही. आणि माझं मत मी जाहीर देणार, मला ते लपवून ठेवण्याची गरज नाही. एक उत्तम नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरसेविका निवडून देण्यासाठी अजून काही मुद्दे आहेत का? महत्त्वाचे जे मुद्दे होते त्याच्यावर चर्चा केली. आणखीन काही मुद्दे देखील उपस्थित होऊ शकतात, पण ते सर्व घ्यायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे करू चर्चा, पण पुन्हा कधीतरी.